महाराष्ट्रामधल्या हजारो प्राध्यापकांच्या नोकऱ्या सध्या धोक्यात आलेल्या आहेत। एका बाजूला 5,000 प्राध्यापकांची नोकर भरती केली जाणार आहे असं सांगितलं जात असताना दुसऱ्या बाजूला 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये हजारो प्राध्यापकांच्या नोकऱ्या आता संपुष्टात आलेल्या आहेत। ज्या महाविद्यालयामध्ये सुरुवातीला 100 प्राध्यापकाची मान्यता होती तिथे फक्त आता 35 प्राध्यापक यावर्षी भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे मी बोलतोय तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या विषयी। आता हे तासिका तत्वावर जरी असले तरी भविष्यामधला जो वर्कलोड आहे तो कमी झाल्यामुळे प्राध्यापकांच्या या सगळ्या नोकऱ्या कमी झालेल्या आहेत। या कशामुळे झालेल्या आहेत, शासनाने हे का कमी केलेलं आहे हे एकदा जाणून घेतलं पाहिजे, म्हणजे आपल्याला नेमकं पुढे काय करता येईल हे लक्षात येईल। आपल्याला माहिती असेल की मागच्या वर्षी आपल्याकडे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठा बदल झाला आहे 2-3 वर्षामध्ये। म्हणजेच आपण काय केलं, आपण जे नवीन शैक्षणिक धोरण आहे हे नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे 2020 आपण स्वीकारलं। याची अंमलबजावणी काही महाविद्यालयाने लगेच 2021 मध्ये केली, काही जणांनी 2022 मध्ये केली आणि काही जणांनी 2023 मध्ये केली। पण हे करत असताना त्यांनी जो वर्कलोड दिलेला होता तो आता इथून पुढे कायम राहणार नाही। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो। आता या वर्षी काय झालेलं आहे, 60 ते 65% जागा शासनाने कमी केलेल्या आहेत। म्हणजे जिथे 100 प्राध्यापकांना मान्यता होती CHBच्या तिथे फक्त आता 35 ते जवळपास 40 प्राध्यापक राहणार आहेत। म्हणजे या ज्या विषयासाठी समजा एका कॉलेजमध्ये समजा 100 प्राध्यापक CHB होते तर त्याची संख्या आता किती पटीने कमी झालेली आहे, तर 60 ते 65% कमी झालेली आहे। आता बेरोजगारी जी आहे ही बेरोजगारी याचा मोठा प्रश्न आपल्याकडे असतानाच हे सगळं पाऊल सध्या पडताना दिसत आहे। मी सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना असं सांगितलं होतं की 2030 मध्ये साधी CHB देखील तुम्हाला मिळणार नाही, एवढी प्रचंड मोठी कपात प्राध्यापकांमध्ये भविष्यामध्ये होईल। आणि तुम्ही बघितलं असेल की मी 2030 मध्ये म्हणालो होतो, पण 2026 मध्ये जवळपास 60% कपात झालेली आहे। म्हणजे 2030 मध्ये हे सगळ्या नोकऱ्या इथल्या संपलेल्या असतील आणि प्राध्यापकांची नोकरी देखील संपलेली असेल। आता हे वर्कलोड कमी का झाला, प्राध्यापकांच्या संख्या कमी का झाल्या, याच्या पाठीमागचे 3 कारण आहेत। एक म्हणजे IKS, दुसरा आहे OE आणि CCC। म्हणजे हे 3 विषय आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आले आणि याने आपला वर्कलोड खाऊन टाकला। नेमकं काय झालं, IKS म्हणजे भारतीय ज्ञान प्रणाली, ज्याला आपण इंडियन नॉलेज सिस्टम म्हणतो, हा एक विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये आला। दुसरा आला ओपन इलेक्टिव्ह आणि तिसरा आला करिक्युलर कोर्स म्हणजे ऍक्टिव्हिटीज, याला देखील त्यांनी क्रेडिट दिले। त्याच्यामुळे या तिन्ही विषयाचा जो वर्कलोड आहे तो कमी झाला। आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की BA जो विद्यार्थी शिकायला येतो त्याला पहिल्या वर्षी जर 5 सब्जेक्ट असतील तर याच्यामध्ये फक्त 2च कोर सब्जेक्ट असतील, किंवा MA ला जर विद्यार्थी आला तर MA ला 4 सब्जेक्ट असतील, त्यातले फक्त 3 सब्जेक्ट तो शिकवेल। एक सब्जेक्ट त्याला ट्रेनिंगसाठी असेल किंवा ऑफिस ट्रेनिंगसाठी असेल किंवा इंटर्नशिपसाठी असेल किंवा डेझर्टेशनसाठी असेल, हा वेगवेगळ्या सेमिस्टरमध्ये होणार आहे। आता याच्यामध्ये जो BA चा विद्यार्थी आहे त्याच्याकडे किती कोर सब्जेक्ट राहिले, समजा 2, तर हे 3 सब्जेक्ट त्याला ऍड केले जातील। म्हणजे तो काय करेल, फक्त 2 कोर्ससाठी फक्त त्या BA ला त्याचा ऍडमिशन असेल, बाकी तो इंडियन नॉलेज सिस्टम हा कॉमन सब्जेक्ट शिकवला जाईल महाविद्यालयामध्ये। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओपन इलेक्टिव्हला विद्यार्थी दुसऱ्या कोर्सला जातील आणि करिक्युलर कोर्स जो आहे तो करिक्युलर कोर्स म्हणजे याच्यामध्ये आपण असं NCC असेल, NSS असेल, असे जे काही कोर्स आहेत हे कोर्स आपण याच्यामध्ये गृहीत धरतो। NCC ला जर विद्यार्थी गेला तर त्याला याचे 2 क्रेडिट मिळतील, NSS ला गेला त्याचे 2 क्रेडिट मिळतील। त्याच्यामुळं याचं जे काही क्रेडिट आहे हे क्रेडिट अशा प्रकारचं पूर्ण होईल। त्याच्यामुळं इथला जो वर्कलोड आहे हा वर्कलोड संपला। आता मी MA चं उदाहरण तुम्हाला सांगतो। समजा MA ला विद्यार्थी आला, MA ला किती सब्जेक्ट आहेत, समजा त्याला पहिल्या वर्षी 4 सब्जेक्ट आहेत, तर इथं होणार आहे नेमकं काय, इथं 3 सब्जेक्ट त्याला कोर सब्जेक्ट असतील आणि किंवा मेजर मॅन्डेटरी किंवा कोर सब्जेक्ट आपण असं त्याला म्हणतो, 3 सब्जेक्ट तो घेईल। याच्यामध्ये त्याला एका 4 क्रेडिटचं त्याला काय असेल तर ऑफिस ट्रेनिंग असेल किंवा इंटर्नशिप असेल। आता एका सेमिस्टरला त्याने ऑफिस ट्रेनिंग करायची आहे, दुसऱ्या सेमिस्टरला त्याने इंटर्नशिप करायची आहे आणि चौथ्या सेमिस्टरला त्याने डेझर्टेशन सबमिट करायचं आहे। म्हणजे किती सब्जेक्ट गेले, एकूण समजा 4 सेमिस्टर आहेत तर 16 सब्जेक्ट पैकी 3 सब्जेक्ट त्याचे इंटर्नशिप, ऑफिस ट्रेनिंग आणि डेझर्टेशन याच्यामध्ये गेले। म्हणजे 12 क्रेडिट त्याचे इथं संपले। इथे काय झालं, इथले 4 क्रेडिट गेले, इकडचे 4 क्रेडिट गेले, इकडचे 4 क्रेडिट गेले। म्हणजे इथे किती
चारित्रिकम 12 क्रेडिट इथले देखील त्याचे संपले. त्याच्यामुळे हा जो वर्कलोड आहे हा वर्कलोड दाखवलाच गेला नाही आणि तो दिसतही नाही. त्याचं कारण असं आहे की इंडियन नॉलेज सिस्टम आहे. समजा एक सब्जेक्ट शिकवला जातो, समजा BA ला आपल्याकडे 50 विद्यार्थी असतील तर इंडियन नॉलेज सिस्टमला आपण 150 विद्यार्थी एका वर्गामध्ये बसवू शकतो. त्याच्यामुळे तो वर्कलोड जो आहे तो 150 विद्यार्थ्याचा वर्कलोड हा किती वर्कलोड गृहीत धरणार आहे, जेवढा अगोदर होता तेवढाच. त्याच्यामुळं जे कोअर सब्जेक्ट आहेत त्या कोअर सब्जेक्टचे वर्कलोड कमी झाले आणि त्याच्यामुळं CHBच्या संख्या कमी झाल्या. आता महाविद्यालयामध्ये काय परिस्थिती झालेली आहे तुम्हाला मी सांगतो. एका महाविद्यालयामध्ये जर समजा 3 CHBच्या पोस्ट असतील, समजा BA ला 3 CHB आहेत एका विषयासाठी, समजा पॉलिटिकल सायन्स आहे, तर पॉलिटिकल सायन्स विषयासाठी जर 3 CHB असतील तर इथलं 1 CHBचा पोस्ट उडालेली आहे. त्याच्यामुळे हे सगळ्याच विषयाच्या अनुषंगाने, मी फक्त पॉलिटिकल सायन्सचं सांगतोय, पण सगळेच विषय म्हणजे सोशल सायन्सचे असतील, कॉमर्सचे असतील किंवा सायन्सचे असतील, या सगळ्याच विषयाच्या अनुषंगाने प्रत्येक विषयामधली एका महाविद्यालयामध्ये 1 पोस्ट साधारणपणे उडालेली आहे. काही 2 पोस्ट देखील उडालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं हे पोस्ट जे उडालेले आहेत याची भरती प्रक्रिया आता कमी होईल आणि आता सुरुवातीला महाविद्यालयामध्ये जेवढे काही प्राध्यापक CHB वरती काम करत होते त्यांचा वर्कलोड कमी होईल. आता भविष्यामध्ये परमनंट प्राध्यापकांना असं वाटत असेल की आम्ही सिक्युअर आहोत, अजिबात नाही. आता होणारे नेमकं काय तुम्हाला सांगतो मी, की समजा BA मध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2 सब्जेक्ट हे कोअर सब्जेक्ट आहेत, किंवा MA मध्ये सांगितलं तुम्हाला की 3 सब्जेक्ट तो कोअर सब्जेक्ट शिकणार आहे. आता समजा एखाद्या महाविद्यालयामध्ये जर प्राध्यापकच नसेल तर या विद्यार्थ्यांनी काय करायचे, समजा MA ला 1च प्राध्यापक आहे पण त्याला 3 विषय शिकवायचे, पण तो शिकवू शकत नाही, शासन तिथं CHBची मान्यता देणार नाही. अशा वेळेस त्याने काय करायचं आहे, तर यातलं जे काही त्याला तिथे जे काही शिक्षक जो विषय शिकवत नाहीत तो विषय त्याने कुठे जायचा आहे, एकतर त्याने स्वयंवर जायचं आहे किंवा NPTEL वरती जायचं आहे आणि तिथे जाऊन याचे जे क्रेडिट्स आहेत हे क्रेडिट्स त्याने कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यामुळे त्याने जास्त टेन्शन घ्यायचं नाही की माझ्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत की नाही. त्याने थेट स्वयंवर जायचं, रजिस्ट्रेशन करायचं किंवा NPTEL वर जायचं, रजिस्ट्रेशन करायचं आणि तिथून 4 क्रेडिट्स घेऊन त्याच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा करायचे. त्याच्यामुळं त्याचा तो प्रश्न मिटला. तो प्राचार्याकडे तक्रारही करू शकणार नाही की सर आम्हाला या विषयाला सब्जेक्ट नाही. जर तुम्ही प्राचार्याकडे गेलात आणि म्हणालात सर आम्हाला या विषयाला सब्जेक्ट नाही, प्राचार्य म्हणतील तू काम कर, NPTEL वरती जा, रजिस्ट्रेशन कर आणि तिथून त्याचे 4 क्रेडिट घेऊन ये. मग तो जाईल तिथे रजिस्ट्रेशन करत त्याचे 4 क्रेडिट घेऊन येईल. त्याच्यामुळं वर्गामध्ये जो शिकायचा विषय आहे तो विषय आता संपलेला आहे. त्याच्यामुळं प्रत्येक महाविद्यालयामध्ये भविष्यामध्ये एका विषयाला 1च प्राध्यापक राहू शकतो आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो की 2030 मध्ये हे सगळं होईल. आता परमनंट प्राध्यापकांच्या बाबतीमध्ये देखील हा खूप मोठा धोका आहे. तो कसा आहे ते एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण जाऊन घेणार आहोत, कारण इथे क्लस्टर युनिव्हर्सिटी येणार आहे. एक दुसरा मुद्दा, जे भारतामध्ये जे 65,000 इन्स्टिट्यूट आहेत त्यापैकी फक्त 12,000 इन्स्टिट्यूट राहणार आहेत. त्याच्यामुळे परमनंट प्राध्यापकांच्या नोकऱ्या देखील धोक्यात आहेत. सध्या तुर्तास CHBच्या प्राध्यापकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत आणि हजारो प्राध्यापक आता नोकरीपासून वंचित होणार आहेत. आणि हे सगळं घडते हे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. पण इथे एक आश्वासन दिलं गेलं होतं की कुठलाही वर्कलोड कमी होणार नाही, पण तो झालेला आहे आणि त्याचे जे काही वर्कलोड कमी झालेला आहे त्याची प्राध्यापक भरतीची मान्यता देखील त्यांनी कमी केलेली आहे. त्याच्यामुळे हजारो प्राध्यापकांच्या नोकऱ्या इथं आता धोक्यात आलेल्या आहेत. तुम्हाला नेमकं या प्राध्यापकांच्या म्हणजे CHBच्या प्राध्यापकांच्या भवितव्याबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. सरकारला आपण काही वेगळं धोरण सुचवू शकतो का आणि सरकारनं एक वेगळं धोरण या निमित्ताने आखलं पाहिजे का, नेमकं काय भानगड आहे. जर तुमच्याकडे याच्यापेक्षा जर काही वेगळं विश्लेषण असेल, त्याचे वेगळे संदर्भ असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातूनच जनजागृती होणार आहे आणि शासनाला काहीतरी याच्यावरती पर्याय शोधावा लागणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.